Hello everyone, welcome to Wings of Physics. Myself, Deepali Kulkarni Deshmukh from PVP Junior College, Pravara Pattern, Loni. Okay. आता बघा, आजचा हा जो व्हिडिओ आहे हा अशा विद्यार्थ्यांसाठी आहे की जे नीट 2023 ला अपीयर होत आहेत. तर असे जवळपास 21 लाख विद्यार्थी आहेत की ज्यांनी नीटसाठीचा फॉर्म भरलेला आहे. पण सगळेच विद्यार्थी टेन्शनमध्ये आहेत. ज्यांनी खूप अभ्यास केलाय, ज्यांचा पूर्ण अभ्यास झालाय, त्यांच्याही डोक्यामध्ये टेन्शन आहे आणि ज्यांचा 50-60% सिलेबस कंप्लीट झालाय तेही विद्यार्थी टेन्शनमध्ये आहेत. मग आता नेमकं करायचं काय? तर अशा विद्यार्थ्यांना काहीतरी मार्ग दाखवावा आणि म्हणून मी हा व्हिडिओ बनवते आहे. तर बघा, असं म्हटलं जातं, स्ट्रॅटेजी गिव्स यू द डायरेक्शन and the efforts will give you result, and therefore you must decide your strategy and your efforts that will give you result, and result that turns into the success. And therefore always keep in mind that you can, you will. This motto should be your life. What is that motto? I repeat, you can, you will. बघा, तर जर तुम्ही ठरवलं तर तुम्ही करू शकता बाळांनो. आणि म्हणून आता हे करायची वेळ आलेली आहे. डू व्हॉट यू कॅन विथ व्हॉट यू हॅव अँड वेअर यू आर. आता जिथे आहे तिथून तुम्ही काय करा, तर तुम्ही सुरुवात करा. मग आता हे शेवटचे 20 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. कारण आता तिथून नेमकं काय करायचं, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे. आता अभ्यास झालेला असू देत नाहीतर नसू देत, आता तुम्ही काय करायचं बघा. तर पहिली गोष्ट काय ठरवायची की साधारण 7 मेला 2 ते 5:20 पर्यंत तुमचा नीटचा पेपर आहे. आणि म्हणजे जवळपास तुमच्या हातात 20 दिवस आहेत. आणि मग आता काय करायचं बघा, तर तुमचा जो सिलेबस तुमचा कंप्लीट झालेला असेल त्याची रिव्हिजन, फिनिश सिलेबस अप टू 25 एप्रिल, त्याची रिव्हिजन तुम्ही 25 एप्रिल पर्यंत कंप्लीट करा. मग त्याच्यानंतर काय करायचं, तर सगळ्यात आधी हे लक्षात ठेवा की 12वीचा सिलेबस हा 60% येणार आहे नीटच्या परीक्षेला आणि 11वीचा सिलेबस हा 40% येणार आहे. कोणता? NCERTचा. मग आता बघा, तुम्ही काय करायचं, तर आधी जुन्या क्वेश्चन पेपरचा नीट अभ्यास करा आणि फोकस ऑन दी चॅप्टर वाईज वेटेज. म्हणजे ज्या चॅप्टरवर पूर्वी प्रश्न PYQ, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, हे जास्त विचारले गेले त्याला अग्रस्थानी ठेवा आणि आधी ते कंप्लीट करा. आणि म्हणून प्रत्येक विषयाचं चॅप्टर वाईज वेटेज लक्षात घ्या अँड फोकस ऑन चॅप्टर वाईज वेटेज फर्स्ट. म्हणजे आपल्याला कळणार आहे की ज्याच्यावर खूप जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत तर तो पार्ट आधी करा. आता फॉर एक्झाम्पल बोलायचं झालं तर, फिजिक्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर, युनिट्स आणि डायमेन्शन इतका सिंपल चॅप्टर आहे, पण मागच्या वर्षी 4 प्रश्न त्याच्यावर विचारले गेले. इलेक्ट्रोस्टॅटिक्सवर 2021 आणि 22ला 6 प्रश्न विचारले गेले. करंट इलेक्ट्रिसिटीवर 5 प्रश्न विचारले गेले. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज खूप सोपा चॅप्टर आहे, अगदी 2 तासात त्याचा अभ्यास होणार आहे, त्याच्यावर फिक्स 1 प्रश्न विचारला जाणार आहे. मग असे तुम्ही चॅप्टर वाईज वेटेज तुम्ही आधी डिसाईड करा आणि आपली स्ट्रॅटेजी ठरवा. मग काय करायचं बघा, फिक्स युअर सोर्सेस. आता तुम्हाला जो काही सोशल मीडिया आहे की त्याच्यावर खूप सारे सोर्सेस अवेलेबल आहे. मग ह्या सगळ्या सोर्सेसमधून नेमका कोणता सोर्स निवडायचा हे तुम्ही ठरवा. कारण ह्या सोर्सेसची एवढी गर्दी झालेली आहे की मुलं सुद्धा गांगरून गेलेले. मी नेमकं कुणाचं बघू, मी नेमकं कोणता चॅनल बघू, मी यूट्यूब लाईव्ह अटेंड करू का, मी रेकॉर्डेड लेक्चर बघू. तर त्याच्यासाठी तुम्ही तुमचा सोर्स फिक्स करा. माझं तर म्हणणं आहे की तुम्ही आता काय करा, तर PYQ वर भर द्या, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सवर भर द्या आणि सगळ्यात आधी तुम्ही NCERTच्या सिलेबसवर भर द्या. आता जे स्टेट बोर्डचे मुलं आहे त्यांनी NCERT केलेलं आहे, त्यांनी आता काय करायचं ते मी पुढे सांगणार आहे बाळांनो. तर बघा, तुम्ही आधी तुमचा सोर्स फिक्स करा आणि स्वतःची एक प्रत्येक विषयाची नोटबुक तयार करा.
मग त्याच्यावर काय करायचं बघा, त्या नोटबुकवर काय करायचं तर तुम्ही NCERTचा सिलेबस हा सोर्स तुम्ही फिक्स करा अभ्यास करायला आणि तुमच्या स्वतःच्या नोट्स बनवा. जर कुठं अडलं तर मग मात्र तेवढ्या पुरतं व्हिडिओ लेक्चर बघा आणि मग तुम्ही एक स्वतःची वही करा प्रत्येक विषयाची आणि त्याच्यावर त्याला इतकं शॉर्ट करा की 1 पेज 1 टॉपिक, एका पेजवर पूर्ण एक टॉपिक तुमचा कव्हर झाला पाहिजे. अशा पद्धतीने आता फिजिक्सचे 28 टॉपिक आहेत, बायोलॉजीचे 38 टॉपिक आहे, म्हणजे तुमचा 28 पानात सगळा सिलेबस झाला पाहिजे. बायोचा 38 पानात सगळा सिलेबस झाला पाहिजे. कारण जसा जसा वेळ कमी कमी होत जाणार आहे तर तुमचं टेन्शन हे वाढायला लागणार आहे. मग त्याच्यामुळे तुम्ही त्याला जेवढं शॉर्ट करता येईल तेवढं शॉर्ट करा, म्हणजे जेणेकरून 1 पेज 1 टॉपिक असा व्हिडिओ अशी स्ट्रॅटेजी तुम्ही बनवा आणि त्या वहीच्या एका पानावर पूर्ण टॉपिक कव्हर होईल इतक्या शॉर्ट नोट, इतके छोटे समरी पॉइंट्स तुम्ही काढा. मग आता बघा स्वतःचं फॉर्म्युला शीट बनवा. मग एक फॉर्म्युला शीट फॉर PCB. मग आता फिजिक्समध्ये काय येईल तर सगळे फॉर्म्युलेज येतील, केमिस्ट्रीमध्ये काय येईल तर फिजिकल केमिस्ट्रीचे फॉर्म्युले येतील, त्याच्यानंतर तुमचे रिॲक्शन्स येतील, त्याच्यानंतर बायोलॉजीचं काय येईल तर लेबलिंग येईल. म्हणजे तुमच्या या पद्धतीने प्रत्येक विषयाचं फॉर्म्युला शीट बनवा आणि नुसतं फिजिक्सच्या बाबतीत फॉर्म्युला शीट बनवून उपयोगाचं नाही तर प्रॅक्टिसची न्यूमरिकलची प्रॅक्टिस करा. फॉर्म्युला शीट बनवून काही येणार नाही. जेवढी तुम्ही न्यूमरिकलची प्रॅक्टिस करणार, जेवढी शॉर्टकट लर्न करणार तेवढा तुम्हाला फायदा होणार आहे. म्हणजे इथं फॉर्म्युला शीट बरोबर प्रॅक्टिस सुद्धा खूप महत्त्वाची आहे. आलं का लक्षात बाळांनो? आणि म्हणून प्रॅक्टिस करा, न्यूमरिकलची प्रॅक्टिस करा. आता अजून एक गोष्ट खूप महत्त्वाची लक्षात ठेवा, क्वालिटी ऑफ युअर स्टडी दॅट शुड बी ग्रेटर दॅन क्वांटिटी. म्हणजे तुम्ही 17-18 तास अभ्यास केला आणि नुसता गाढवपणाने अभ्यास केला त्याला काही अर्थ नाही. तुम्ही जर 10च तास अभ्यास केला पण तो क्वालिटीचा केला तर नेहमी अभ्यासाच्या क्वालिटी ही चांगली असली पाहिजे. कशापेक्षा? क्वांटिटीपेक्षा. आणि फिजिक्समध्ये फॉर्म्युले क्वेश्चन्स मगअप करू नका. डोंट मगअप फिजिक्स क्वेश्चन्स, ट्राय टू सॉल्व युअर सेल्फ. तर तुम्ही ते सोडवायचा प्रयत्न करा. तर प्रश्न पाठ करू नका, प्रश्न उत्तर फिजिक्सचे पाठ करू नका. त्याच्यानंतर फोकस ऑन NCERT सिलेबस. आता तुम्ही जर स्टेट बोर्डचे असाल तर आता तुम्ही म्हणाल आम्ही कसं करू एवढ्या कमी कालावधीत सिलेबस. तर काही नाही बाळांनो, तुमचं स्टेट बोर्डचं पुस्तक आणि 12वीचं NCERTचं पुस्तक 80% सिमिलर आहे, तेच फॉर्म्युले इकडं आहेत. आणि मग आता जर कमी कालावधीत तुम्हाला NCERTचा अभ्यास करायचा असेल तर त्या पुस्तकातले जे चार्ट्स आहेत, जी समरी आहे, जे ग्राफ आहे त्याचा नीट अभ्यास करा. सॉल्व्ड एक्झाम्पल्स बघा. त्याच्यानंतर त्या पुस्तकाच्या 11वीचा पार्ट फर्स्ट जे काही पुस्तक आहे त्याच्या शेवटी जे तुमचे डायमेन्शन्स 94 क्वांटिटीचे डायमेन्शन्स दिलेले ते नीट करा. कारण डायमेन्शनवर 4 प्रश्न पडलेले आहे. म्हणजे 16 मार्काचं वेटेज 2022ला नुसतं युनिट्स आणि डायमेन्शन या चॅप्टरला दिलं गेलेलं आहे. आणि ते बेसिक ते सगळे फॉर्म्युले, ते सगळे डायमेन्शन तुम्हाला फिजिक्समध्ये थ्रूआउट लागणार आहे. म्हणजे आजपासून जरी तुम्ही रोज 10 क्वांटिटीचे डायमेन्शन करायला सुरुवात केली तरी तुमचं ते होऊन जाणार आहे. आलं लक्षात? म्हणजे याच्या आधी काय केलं त्याच्यावर किंवा काय केलं नाही याच्यावर पश्चाताप करण्यापेक्षा अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही सुरुवात करा. आलं लक्षात? त्याच्यानंतर डोंट जॉईन यूट्यूब लाईव्ह लेक्चर. तुम्ही जॉईन केले ना बाळांनो तुमचा खूप सारा वेळ जातो आणि म्हणून आता यूट्यूब लाईव्ह लेक्चरच्या भानगडीत पडू नका असं मला वाटतं. पर्सनल माझं मत आहे, ते ज्याचं त्याचं वेगळं असू शकतं. तर त्याच्यासाठी तुम्हाला जर एखादा पॉईंट अडला तर त्याच्यासाठी तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर बघा. म्हणजे रेकॉर्डेड लेक्चरमध्ये काय होतं, थोडंसं जिथं अडलंय तिथं बघता येतं आणि आपल्याला पुढे जाता येतं. म्हणजे खूप सारा वेळ आपला वाया जात नाही. म्हणून यूट्यूब लाईव्ह लेक्चर करण्यापेक्षा रेकॉर्डेड लेक्चर करावेत असं मला वाटतं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फोकस ऑफ PYQ, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. गेल्या 20 वर्षाचे म्हणजे 1989 पासूनचे फ्रॉम 1989 जे काही तुमचे PYQ आहे तर त्याच्यावर भर द्या. कारण PYQ तसेच्या तसे रिपीट होत नसले तरी त्याच्या कन्सेप्ट रिपीट होतात. आलं लक्षात? आणि म्हणून PYQ वर फोकस करा आणि त्याच्यामुळं कन्सेप्ट रिपीट होतात. बऱ्याचदा MCQ पण रिपीट होतात
पण PYQ रिपीट होतात, पण कन्सेप्ट तर शुअरली रिपीट होतात. आणि एक एक चॅप्टरचा जर तुम्ही नीट बारकाईने अभ्यास केला तर त्याच्यामध्ये 3-4 फॉर्म्युल्यावरच रिपीट झालेले आहेत प्रश्न. त्याच्यामुळे तुम्ही ते बघा की कोणत्या फॉर्म्युल्यावर मॅक्सिमम वेळा प्रश्न विचारलेला आहे. तो फॉर्म्युला चांगला पक्का करा, त्याच्यावरचे न्यूमेरिकल्स पक्के करा, म्हणजे PYQ तुम्हाला शुअरली डायरेक्शन देणारे अभ्यासासाठी. आणि म्हणून PYQ ला टाळून पुढे जाऊ नका. आले लक्षात? त्याच्यानंतर मग आता बघा, हे सगळं तुमचं 25 एप्रिल पर्यंत ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या. मग आता 26 एप्रिल पासून काय करा, तर स्टार्ट फुल सिलेबस मॉक टेस्ट. खूप साऱ्या याच्यावर मॉक टेस्ट फ्रीली अवेलेबल आहे, तर तुम्ही त्या कशा द्यायच्या ते तुम्ही ठरवा. आणि रोज तुमचा 2 ते 5 टायमिंग आहे बघा पेपरचा, 2 ते 5:20. तर शक्यतो तुम्ही रोज त्याच वेळात काय करा, मॉक टेस्ट सोडवत चला. म्हणजे तुम्हाला काय होईल, तर तुम्ही अशा 26 एप्रिल ते साधारण तुम्ही 7-8-10 मॉक टेस्ट जर फुल सिलेबसवर दिल्या तर परीक्षेच्या दिवशी तुम्हाला असं वाटणारच नाही की आपण आता याचा फायनल पेपर देतोय म्हणून. इतकं तुम्हाला हॅबिच्युअल होऊन जाईल, टेन्शन येणार नाही. आणि नुसती मॉक टेस्ट देऊन थांबू नका. रोज साधारणतः एक मॉक टेस्ट कशी देता येईल याचा ट्राय करा. कमीत कमी 2 दिवसातून एक का होईना द्या, म्हणजे 7-8 तरी मॉक टेस्ट तुमच्या 7 मेच्या आधी कंप्लीट सोडवून झाल्या पाहिजे. आणि नुसतं मॉक टेस्ट देऊन थांबू नका. त्याचं काय करा, मेक ॲनालिसिस ऑफ मॉक टेस्ट. त्या मॉक टेस्टचं ॲनालिसिस करा, आपलं कुठं चुकतंय आणि आपले कुठं मार्क जात आहे. तो तुमचा आरसा आहे बाळांनो. मॉक टेस्ट कमी मार्क पडतात म्हणून घाबरू नका. मॉक टेस्टला जर मार्क कमी पडले तर पुढची मॉक टेस्ट द्यायला मुलं घाबरतात. तसं करू नका. त्याने तुम्हाला तो आरसा आहे, आपली कितपत तयारी झाली हे कळणार आहे. आणि आपल्यातल्या चुका ॲनालिसिस केल्यानंतर कुठे भर द्यायला पाहिजे, आपलं नेमकं कुठं चुकतंय हे सगळं तुम्हाला त्याच्यावरून कळणार आहे. आणि म्हणून मॉक टेस्ट दिल्यानंतर त्याचं ॲनालिसिस करायला विसरू नका. आणि आता काय करा, शेवटचे 4 दिवस राहिले की रॅपिड रिव्हिजन सुरू करा. स्टेट रॅपिड रिव्हिजन म्हणजे हे जे तुमचं 100-150 पानामध्ये सगळं कव्हर झाला होता सिलेबस, तर त्याचीच फक्त रिव्हिजन करा. म्हणजे स्वतःची वही हीच खूप महत्त्वाची आहे. तुम्ही बनवलेली वही. एखादा फॉर्म्युला डिफिकल्ट वाटत असेल त्याला घेऊ नका त्या वहीत. आलं लक्षात? तो स्किप करायचा तर तो आत्तापासूनच स्किप करा. त्याच्या म्हणजे जे काही करायचे ते थोडं करा, पण क्वालिटीचं करा, चांगलं करा. आणि त्या 4 दिवसात रॅपिड रिव्हिजन करा, जेणेकरून जर खूप अभ्यास झालेला असेल, ज्याचा स्कोअर 650च्या पुढे जात असेल, अशांनी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जायचं नाही. आणि ज्यांचा स्कोअर कमी येत असेल त्यांनी पण घाबरून जायचं नाही. आलं का लक्षात? म्हणजे तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स किंवा लेस कॉन्फिडन्स दोन्हीही धोकादायक आहे. तर प्रॉपर कॉन्फिडन्स असला पाहिजे. आलं लक्षात? ओव्हर कॉन्फिडन्स नको, लेस कॉन्फिडन्स पण नको. कमी अभ्यास झाला असेल तर भीती वाटते, घाबरून जायला होतं. आणि त्याच्यामुळं तसं काही करू नका. शेवटच्या 3-4 दिवसात रॅपिड रिव्हिजन करा. आलं लक्षात? त्याच्यानंतर क्वेश्चन पेपर सोडवताना तुमचा जो क्वेश्चन पेपर येणार आहे फायनल, त्याच्यामध्ये सेक्शन ए मध्ये तुम्हाला सेक्शन ए मध्ये 35 प्रश्न येणार आहेत की जे कंपल्सरी आहे. आणि सेक्शन बी मध्ये 15 प्रश्न येणार आहे आणि त्या 15तले तुम्हाला 10 सोडवायचे आहेत. आलं लक्षात? तुम्हाला चॉईस आहे. याच्या आधी 45च येत होते आणि सगळे कंपल्सरी होते, पण आता बी सेक्शन मध्ये 15 प्रश्न येणार आहेत आणि त्यातले 10 सोडवायचे. तर सगळे सोडवत बसू नका. तर तुम्ही जर सगळे सोडवले तर पहिल्या 10 प्रश्नांचे मार्क फक्त धरले जातात. आणि म्हणून तुम्ही काय करा, तर जे त्या 15तले जे 10 खात्रीशीर येतात ते सोडवा. आणि त्याच्यामुळं म्हणजे इथं ऑप्शन दिलेला आहे त्याचा उपयोग करा. उगाच सगळे सोडवत बसू नका. म्हणजे इथले जे प्रॉपर मार्क्स ह्या 10 प्रश्नांचे ते तुम्हाला व्यवस्थित मिळतील. त्याच्यानंतर प्रश्न सोडवताना बघा कसा क्रम ठेवा. तर सगळ्यात आधी इझी सब्जेक्ट निवडताना बघा बायो तुलनेने तुमचं पक्क झालेलं असतं. तर त्याच्यामुळं बायो वाचताना काय वाचा बघा, तर बायो स्ट्रिक्टली NCERTचेच पुस्तकं वाचा नीटसाठी. आणि CETसाठी काय करायचं ते मी पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे. आलं लक्षात? तर बायोसाठी तुम्ही काय करा, तर NCERT वाचा, ओळ न ओळ वाचा. आलं लक्षात? त्याच्यानंतर केमिस्ट्रीला पण NCERTवरच फोकस करा. फिजिक्सला पण NCERTवरच फोकस करा. आणि बघा सोडवताना प्रश्नपत्रिका सोडवताना आधी बायो सोडवा, मग केमिस्ट्री सोडवा आणि मग फिजिक्स सोडवा.
आले लक्षात? आता ज्यांची तयारी फिजिक्सची खूप चांगली झाली ते म्हणतील आम्हाला आधी फिजिक्स सोडवायचं, तुमची चॉईस. पण शक्यतो बायोचे मार्क्स फिक्स असतात, इथं स्कोअर चांगला येतो, त्याच्यानंतर केमिस्ट्रीचा स्कोअर येतो आणि त्याच्यानंतर फिजिक्सचा येतो. म्हणजे हा सिक्वेन्स तुम्ही सोडवताना वापरू शकता. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक, आता विषय निवडला आपण, बायो आधी घेतला, मग केमिस्ट्री घेतला, मग फिजिक्स घेतला, मग त्याच्यात प्रश्नात क्रम ठरवा की इझीवाले किंवा थेरी क्वेश्चन्स आहे ते आधी सोडवून घ्या, त्याच्यानंतर डिफिकल्ट सोडवा आणि मग त्याच्यानंतर काय करा, मोस्ट डिफिकल्ट सोडवा किंवा सोडू नका, कारण निगेटिव्ह सिस्टीम आहे तर परफेक्ट येणारेच सोडवा शक्यतो. तर बघा, चॉईस इज युअर्स. आलं लक्षात? तर या पद्धतीने प्रश्नांचा क्रम सोडवा आणि एका विषयाचे एकदा सगळे सोडवून घेतले की मग तुमचं शीट भरायला सुरुवात करा. आलं लक्षात? आन्सर शीट मग तुम्ही फिलअप करायला सुरुवात करा. म्हणजे प्रत्येक वेळी एक एक सोडवलं आणि एक एक फिल करत बसले तर तिथं तुमचा खूप वेळ जाणार आहे आणि त्याच्यामुळे तुमचा ह्या 3 तास 20 मिनिटामधला सेकंद न सेकंद महत्त्वाचा आहे, हे विसरू नका. आले लक्षात? त्याच्यानंतर हे सगळी परीक्षा देण्यासाठी ट्रेन युअर माइंड टू टेक द राईट डिसिजन ॲट द राईट टाइम. योग्य वेळेला योग्य निर्णय घेण्याची सवय तुमच्या मेंदूला लावा. म्हणूनच त्याच्यासाठीच या फुल सिलेबस मॉक टेस्ट ठेवलेले आहेत की जेणेकरून तुम्हाला ही गोष्ट पाळता आली पाहिजे. आय रिपीट, ट्रेन युअर माइंड टू टेक द राईट डिसिजन ॲट द राईट टाइम. आलं लक्षात? आणि हे सगळं झालं की बघा, तुम्ही हे सगळं फॉलो केलं की शेवटी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये स्वतःला अपडेट ठेवण्याकरता, स्वतःला कॉन्फिडन्स देण्याकरता आपण हे सगळं बघितल्यावर 1-2 दिवस फॉलो करतो. आलं लक्षात? आणि नंतर परत ये रे माझ्या मागल्या, परत आपण ढिलाई होऊन जाते अभ्यासाला, परत आपण अभ्यास करत नाही. पण एक लक्षात ठेवा, हे 20 दिवसच तुम्हाला डॉक्टर बनवण्यासाठी उपयोगी पडणार आहेत. म्हणजे तुमच्या नावापुढं डॉक्टर लागल्यानंतर ते आयुष्यभर लागणार आहे. मग त्याच्यासाठी मग तुम्ही ड्रॉप ऑफ स्टुडंटमध्ये जायचं नसेल, वर्ष वाया घालवायचं नसेल तर आपल्याला हे 20 दिवस खूप खूप हार्डवर्क केलं पाहिजे. 6 तास पुरेशी झोप घेऊन, थोडासा विरंगुळामधून मधून घेऊन जितका जास्त अभ्यास आपल्याला, जितका जास्त वेळ आपल्याला अभ्यासाला देता येईल तेवढा जास्त वेळ अभ्यासाला द्या. बघा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वतःला सजग ठेवण्याकरता कमेंट टाका, आय ॲक्सेप्ट दी 20 डेज चॅलेंज. आले लक्षात? टू बिकम अ डॉक्टर. अंडरस्टूड? बघा कमेंट बॉक्समध्ये टाका, म्हणजे तो कमेंट पाहिल्यानंतर आपल्याला रिअलाइज होईल की आपण हे चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं आहे. आता वेळ वाया घालून उपयोग नाही. जे काही तुमचे मित्रमैत्रिणींसोबतचे जे चॅट असतील ते बंद करा. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम हे सगळं बंद करा. जे काही मुलं असतात, तुमचे काही काही विद्यार्थी असतात तर ते म्हणतात मी काहीच अभ्यास करत नाही, आता मी असं करतो, मी तसं करतो, अशा निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा. आलं लक्षात? शक्यतो फार तर ह्या मित्रमैत्रिणींशी चॅटिंग थांबवा. करायचे असेल तर चांगल्या अभ्यासू मित्रांशी चर्चा करा की जे तुमचे खरे हितचिंतक आहे. आणि त्याच्यामुळं कमेंट बॉक्समध्ये आय ॲक्सेप्ट 20 डेज चॅलेंज टू बिकम अ डॉक्टर अशी कमेंट निश्चितपणे टाका आणि ती बघितल्यानंतर रोज तुम्हाला त्याची आठवण राहील आणि तुम्हाला अभ्यास करण्यासाठी प्रेरणा मिळेल आणि रोज ते तुम्हाला आठवण करून देईल की आता तुम्हाला डॉक्टर बनायचं आहे, ड्रॉपअपमध्ये जायचं नाही आहे आणि सिरियसली अभ्यास करायचा आहे. आणि या पद्धतीने तुम्ही जर सगळं फॉलो केलं तर अजूनही तुम्ही स्वतःमध्ये, स्वतःच्या मार्कामध्ये खूप छान परिवर्तन घडवू शकता आणि तुमचंच स्वतःचं भविष्य बदलू शकता. तुमचे कष्ट करणारे आईवडील डोळ्यासमोर ठेवा, तुमच्यासाठी जीव तोडून शिकवणारे शिक्षक डोळ्यासमोर ठेवा आणि आपल्या अभ्यासाला लागा. आले लक्षात? तर बघा, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणारे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल दी बेस्ट for your exam. Thank you for watching this whole video. Thank you very much.